नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, उद्या शुक्रवारी 13 फेब्रुवारी 2026 रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्छे यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे. या गाडीमध्ये मित्रांनो टोटल 90 काठीवाडी शेळींचं माप आहे. 90 म्हणजे 55 मोठ्या मापाच्या गाभणी शेळ्या आहेत. 55 मित्रांनो अशा मोठ्या मापाच्या गाभणी शेळ्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये सध्या सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्छे यांचं काम चालू आहे. तुम्ही सगळे लाईव्ह शोधे पाहता. मित्रांनो, क्वालिटी बघा, आज पण तशीच क्वालिटी त्यांनी खरेदी केलेली आहे. उंच पूर्ण गरिबाच्या म्हशी, अशा म्हशीच्या पाळल्या मित्रांनो त्यांनी वगारींसारख्या शेळ्या खरेदी केल्या. तुम्ही बघू शकता उंच पूर्ण माप. तर 55 शेळ्या तुम्हाला टॉप क्वालिटीमध्ये गाभणी शेळ्या पाहायला भेटतील. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला 35 फळकर पाटी पाहायला भेटतील. ज्याला कोणाला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करत असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही खुशखबर आहे की 35 फळकर पाटी आणि त्यांच्यासोबत एक ब्रीडर असे मित्रांनो एक बोकड देखील त्यांनी घेतलेला आहे. तर तुम्ही 35 पाटी एक बोकड पण घेऊ शकतात किंवा 10 पाटी एक बोकड असे तुम्ही घेऊ शकतात. ज्याचा जसा बजेट असेल तुम्ही तशी खरेदी मित्रांनो करू शकतात. पाटींचाही व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा. फक्त मोजून 6.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. क्वालिटी बघा, शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा, तुम्ही पाहू शकतात. आणि जे माप येतं आहे सध्या उंच पूर्ण डबल हड्डी माप मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा ताकद बघा मित्रांनो, अंगावरती हिला म्हणतात ओरिजिनल काठवाड. जबरदस्त मित्रांनो, बोटात जंगलची शान तुम्ही पाहू शकतात. शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा, काठवाडचं बोटात जंगल म्हणतं बघा. माप याला म्हणता मित्रांनो एकदम जबरदस्त. पाहिली का क्वालिटी, एकच नंबर क्वालिटी. चमक बघा मित्रांनो, काय चमकत्या शेळ्या, असं वाटतं अंगावरती तेल लावलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या जो व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, ही क्वालिटी जी तुम्हाला दाखवतोय खाली जे तुम्हाला काची लागलेलं दिसत आहे त्या, ह्या काय बाजार नाही आहे किंवा व्यापाऱ्याकडून घेताना खरेदी व्हिडिओ नाही. तो शेतकऱ्यापासून खरेदी करतानाची पोझिशन आहे बघा. पोझिशन बघा शेळींची मित्रांनो, क्या बात, एक नंबर क्वालिटी. शेतकऱ्याच्या घरी जाऊन, त्याच्या दावणीला जाऊन, त्याच्या गोठ्यात जाऊन आणि तो जिथं चारतोय अशा जंगलात जाऊन, शेतात जाऊन मित्रांनो शेळ्या खरेदी करता बघा. रात्रीचा व्हिडिओ आहे, तुम्हाला लक्षात येईल. तर तिथून मित्रांनो शेळ्या या खरेदी करणं चालू आहे. टोटल 55 मोठ्या शेळ्या आहेत आणि 35 फडकर पाटी आहेत. पाठी घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. आणि जर तुम्हाला बोकड घ्यायचं असेल तर बोकड पण तुम्ही मित्रांनो घेऊ शकता. बघा खाली गड्डे पहिल्या वेतामध्ये पावर, हे बघा दुसरं तिसरं असतील. या बघा, हे बघा क्या बात आहे मित्रांनो, या तिसऱ्यामध्ये असतील. लय लागायचे, अजून जबरदस्त लागायचे आहे बघा. तुम्ही माप बघावरती जेव्हा या तोलावर होतील का, यांना चालता येणार नाही अशा लागतील. या माप पण बघा कुठं चालले, जबरदस्त उंच पूर्ण माप असतं. आणि सोनूभाऊ धनगर म्हटल्यावर तर लागू द्या जंगलामध्ये, किती दाम टाकायला लावू द्या, टाकणार. क्वालिटी पटली म्हणजे मित्रांनो विषय नाही. जागावरती 24-25 हजारची जरी खरेदी असली, फक्त क्वालिटी पटायला पाहिजे मित्रांनो. सध्या पोझिशन अशी होऊन गेली आहे काठवाडची किंवा गुजरातची, जिला काठवाडी शेळी म्हटलं जातो, पट्ट्याला काठवाड म्हटला जातो. फक्त क्वालिटी पटायला पाहिजे. दाम टाकायला 40गावचे व्यापारी बसले, पाहू शकता तुम्ही. आणि जी क्वालिटी 40गावमध्ये लागते ती क्वालिटी मित्रांनो तिथं भेटत नाही पाहिजे तशी. तर बघा या पाठी बघा. आता तुम्हाला जी सांगतो का मी, पहिल्या अगोदर एवढ्या पाठी आणत नव्हती, पण सध्या माल कमी निघतोय तर गाडीचं भाडं पण लेवल करावे लागते. गाडीमध्ये 70-75चं माप लागत असतं शेळींना, पण मग माप तेवढं नसल्या कारणाने 55 शेळ्या म्हणून मित्रांनो ह्या 35 पाठी टाकलेल्या आहेत. आणि टाकलेल्या आहे म्हणून म्हणजे फक्त मजबुरी म्हणून टाकलेलं नाही आहेत की फक्त गाडीचं भाडं निघाल पाहिजे. वस्तू पण टाकलेली मित्रांनो बघा. वस्तू तशी खरेदी केलेली की जेणेकरून पाठी घेताना पण समोरच्याला वाटलं की खरंच आपण वस्तू घेतली. बघा पोझिशन मित्रांनो, क्या बात आहे. अशा या टोटल 35 पाठी आहेत. घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. एक बोकड पण आहे बघा. रात्रीचा व्हिडिओ, काय चहा पिताय वाटतं दादा, हे बघा बघा मित्रांनो, चहा पितानाचा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. याच्यावर तुमच्या लक्षात येईल की खरेदी ही रात्रीची पण चालू आहे, तुम्ही पाहू शकतात. हे बघा सोनूभाऊ धनगर येत खरेदीला गेलेले आहेत. यांना तिथं चाय पाण्याची सोय झाली. क्या बात आहे. ब्रीडर आहे का, बोकड दिसतोय मित्रांनो कलरमध्ये. ओ हो, वस्तू आहे बघा. बोकड आहे ना, हां बोकड आहे बघा. बघा मित्रांनो ब्रीडर आहे, बोकड आहे. आणि दादा चहा पित आहे. त्यांच्याकडे काय दाखवतं, इकडे दाखवा. हे बघा, हे बघा हत्यार बोलते, हत्यार टॉप का हत्यार बोलते सेडिस्को. जबरदस्त हा मित्रांनो, ओरिजिनल काठवाडी.
तर कलरवरती जायचं नाही. कलर येतो थोडाफार चेंज होतो वातावरणानुसार. हे लोक तिकडे तिकडे फिरत असतात ना, जसं वातावरण झालं तसं पोझिशन बघा. आता ते बघा दिवसाची पोझिशन बघा तुम्ही. याला म्हणता ओरिजिनल ब्रीडर काठवाड किंग बोलते इसको. पाहू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे मित्रांनो. हे बघा पाहिलं का. तर हा हे ब्रीडर आहे. दाताला किती तुम्ही त्यांना विचारू शकतात आणि किंमत काय असेल ते पण तुम्ही त्यांना विचारू शकतात बरोबर. पाठी वगैरेंविषयी पण तुम्ही त्यांना विचारा. किमती काय लागतील आता 55 शेळ्यात 55मध्ये काय किंमत लागेल बघा. हे सोनूभाऊ धनगर आहेत मित्रांनो. बोकडच्या बाबतीमध्ये एकदम अनुभवी माणूस. बोकड कसा पाहिजे सगळं चेक करून घेतात तिथंच. त्यांना आवडेल तसंच बोकड ते घेत असतात. फक्त त्यांना पडायला पाहिजे बोकड. क्वालिटी दाम किती टाकू द्या, फक्त बोकड पडला पाहिजे. हे बघा एकदम गरम बोकड आणत असतात ते. आता बघा ही गाडी निघालेली तुम्ही पाहू शकतात. गाडी ही निघालेली आहे. आता बघा जोपर्यंत हायवेला गाडी लागत नाही तर 2 माणसं मित्रांनो शेळीमध्ये पाहिजेत. आता खेड्यापाड्याचा जो रस्ता असतो का तिथं शेळ्यापाड्याचा धाक असतो. एकदा जर पूर्ण हायवे लागला मग तेव्हा एक जण पुढे जातो. हे बघा 2 जण आहेत बघा. एक जण मागे थांबत असतो बघा. हे 2 माणसं आहेत. सोनभाऊ आहेत सोबत रामेश्वर भाऊ आहेत. दोघीच्या दोघी आहेत. जोपर्यंत मेन हायवे लागत नाही तोपर्यंत मागे थांबतील. तर मित्रांनो क्वालिटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठी कशा वाटल्या ते पण कमेंटमध्ये सांगा. बोकड कसा वाटला ते पण सांगा. लवकरात लवकर उद्या गाडी येते शुक्रवारी 13 फेब्रुवारी 2026 रोजी. लवकरात लवकर येण्याची तयारी करा. क्वालिटी एक नंबर येते. सोनूभाऊ धनगर यांची गाडी बघा. बोकड बघा आज पण सगळ्यांपेक्षा वरती गाडीमध्ये पण वस्तू एक नंबर आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा. घेण्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. धन्यवाद.